नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज मंगळवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री एच.के. पाटील म्हणाले की शासनाने राज्यातील महत्त्वाच्या पुरातन व प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती घेऊन एक विशेष योजना हाती घेतली आहे. धार्मिक, सांस्कृतिक, साहसी, कृषी व पारंपरिक अशा 26 प्रकारच्या पर्यटन प्रकल्पांकडे शासनाने लक्ष दिले आहे. उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लमा मंदिराला लाखो भाविक दररोज भेट देतात. या ठिकाणी केबल कारचा प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याची माहिती एच.के. पाटील यांनी सभागृहाला दिली. मध्यान्हार कर्मचाऱ्यांना कनिष्ठ वेतन दिले पाहिजे. हॉस्टेल शेड्यूल अंतर्गत सर्व सोयी सुविधा देण्याची मागणी करत आज सुवर्णसौध समोर आंदोलन करण्यात आले. मध्यान्हार कर्मचाऱ्यांना कनिष्ठ वेतन, वर्षाचे 12 महिने वेतन, ओळखपत्र व गणवेश देण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी धर्मदाय व समाज कल्याण मंत्री रामलिंगा रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरात लवकर कामगार मंत्र्यांशी विशेष बैठक बोलावून मध्यान्हार कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. कर्नाटक राज्य शिळेकेत्तर विकास संघाच्या वतीने आज सुवर्णसौध समोर आंदोलन करण्यात आले. शिळेकेत्तर आणि कळ्ळेकेत्तर हे दोन्ही एकच समुदाय असून त्यांना देशातील अन्य राज्यांप्रमाणे जात प्रमाणपत्र दिले पाहिजे. शिळेकेत्तर समाजाचा विकास केला पाहिजे. शिळेकेत्तर समाजाच्या या आंदोलनाला बेळगाव जिल्ह्यातील मुनी महाराजांनी देखील पाठिंबा दर्शवला. निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी वर्ग आले असता समाज कल्याण मंत्र्यांनीच येऊन निवेदन स्वीकारावे असा हट्ट आंदोलनकर्त्यांनी धरला. बसवनकुर्ची येथील KHB कॉलनीच्या रहिवाशांनी आज विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुवर्णसौध समोर निदर्शने केली. 2008 साली बांधण्यात आलेल्या ड्रेनेजची व्यवस्था खराब झाली आहे. येथील जनतेच्या सुविधेसाठी ब्रिज बांधला पाहिजे. येथे मूलभूत सुविधा नसल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील समस्या दूर केली पाहिजे अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली. उत्तर कर्नाटक परीट संघाच्या वतीने आज बेळगाव सुवर्णसौध समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी परीट समाजाला अनुसूचित जातीमध्ये सामील करण्याची मागणी करण्यात आली. अन्य राज्यांमध्ये परीट समाजाला अनुसूचित जातीमध्ये सामील करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात डॉक्टर अन्नपूर्णम्मा अहवाल जारी करण्याचा दबाव सरकारवर परीट संघाच्या वतीने टाकण्यात आला आहे. कर्नाटक राज्य वैद्यकीय प्रथम चिकित्सा तज्ञ संघ गुलबर्गा यांच्या वतीने बेळगाव सुवर्णसौध समोर निदर्शने केली. आंध्र प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर प्रथम चिकित्सकांना प्रशिक्षण देऊन मान्यता देण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या काळात सरकारचे लक्ष वेधून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य पोलीस विभागात सेवारत 977 सफाई कामगारांना D ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी आज बेळगाव सुवर्णसौध समोर निदर्शने करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस विभागात सेवारत सफाई कामगारांना कनिष्ठ वेतन निश्चित करण्यात आले नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कठीण झाला असून 977 सफाई कामगारांना D ग्रुपमध्ये सामील करून कनिष्ठ वेतन निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. कोणतेही सरकार आपली दखल घेत नसल्याची खंत व्यक्त करून काँग्रेस सरकार तरी आपल्याकडे लक्ष देऊन आमची मागणी करेल असे म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. वनजीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौधमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत कोडगू, चिकमंगळूर, हासन जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली. कोडगू, चिकमंगळूर आणि हासन जिल्ह्यात हत्ती, वाघ, रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जनतेला त्रास होऊ लागला आहे. दरम्यान नागरिकांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरातील पिकांची हानी झाली आहे. दरम्यान शासनाने बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा आता भरपाईकडे लागल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात खरीप हंगामातील नुकसानीबाबत काय चर्चा होणार याकडेही बळीराजाचे लक्ष आहे. बेळगाव तलावाच्या सौंदर्याला आणखी भर देण्यासाठी फाउंटन एरिटस लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या निर्देशानुसार बेळगाव शहरीय विकास प्राधिकरणाने हे कामकाज केले असून सोमवारी रात्री सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तर आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी बुडा आयुक्त शकील अहमद व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालत शनिवार दिनांक 9 रोजी भरवण्यात येणार आहे. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार यांच्या वतीने या लोक अदालतीची तयारी करण्यात आली आहे. 3 महिन्यातून एकदा ही लोक अदालत भरवण्यात येते. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने खटले निकालात काढले जातात. शनिवारी होणाऱ्या या लोक अदालतीमध्ये 5,000हून अधिक खटले निकालासाठी घेण्यात आले आहेत. त्यामधील जास्तीत जास्त खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा सेवा कायदा प्राधिकारचे सचिव आणि न्यायाधीश मुरली मनोहर रेड्डी यांनी सांगितले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दूरवरच्या परिसराची माहिती व्हावी. अभ्यासात प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते, शिवाय मनोरंजनही होते. यासाठी दरवर्षी शाळांच्या तर्फे सहलींचे आयोजन करण्यात येते. सहलीचा आनंद तर विद्यार्थी वर्षभर व्यक्त करताना दिसतात. यावर्षी अनेक शाळांनी विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केले आहे, परंतु या सहलीसाठी परिवहन मंडळाकडून बसेस उपलब्ध होत नसल्याने सहल आयोजकांची गोची झाली आहे. बेळगावचे ज्येष्ठ वकील डॉक्टर S.B. शेख यांनी वी अँड लॉ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे हे गुरुवार दिनांक 7 रोजी बेळगावात येत आहेत. JMFC न्यायालयाच्या आवारातील समुदाय भवनामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कृष्णा दीक्षित हे देखील उपस्थित राहणार आहेत. निप्पाणी शहर हे जिल्ह्यातील बेळगाव पाठोपाठचे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. नगरपालिकेचे सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यातील मोठे शहर म्हणून देखील निप्पाणीची ओळख आहे. निप्पाणीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यापासून शहराचे अधिकच महत्त्व वाढले आहे. यामुळे शहरात वाढलेली वाहतूक व निर्माण होणारी वाहतूक कोंडी रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागत आहे. वाहतूक कोंडींमुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस खात्याने बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला ट्रॅफिक पोलीस ठाणे म्हणून निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. निप्पाणी येथील न्यायदानाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यायालयात वादी प्रतिवादींना न्याय मिळण्यापूर्वीच ताटकळत राहण्याची अनोखी शिक्षा मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. येथे येणारे वादी प्रतिवादी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने जमीन व जिन्याच्या पायऱ्या आधार बनल्या आहेत. फरशी तसेच पायरीवरच बसण्याची वेळ येत असल्याने याची महिला व वयोवृद्धांना अडचण होत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होऊ लागला आहे. त्यामुळे मानवी जीवनावर याचा परिणाम होत आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांना कधी ऊन, कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. बॅरिस्टर नाथपै चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी अभिषेक, महाआरती व महापूजा आदी धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी कार्तिक दीपोत्सव व महाआरती सोहळा पार पडला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.